आपल्या परिसरातील ताजी अपडेट बघायची आहे ना, तर मग आजच ती 24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी एसी, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, मंदत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन्स केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। आषाढी एकादशीच्या पावन निमित्तानं संस्कृती फाउंडेशन तर्फे गुरुवारी 23 जुलै रोजी बालदिंडी सोहळ्याचं मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात आयोजन करण्यात आलं। लहान मुलांमध्ये वारकरी संस्कृतीचे संस्कार रुजावेत, संत परंपरेची ओळख व्हावी आणि भारतीय संस्कृतीचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचावा या उद्देशानं हा सोहळा साजरा करण्यात येतो। कार्यक्रमाची सुरुवात पालखीच्या आगमनानं झाली आहे। पालक, मुलं आणि आजी आजोबांच्या उपस्थितीमध्ये लेझिम पथकानं पारंपरिक वाद्यांच्या गजरात पालखीचं स्वागत केलं। औक्षण करून आरती करण्यात आली। उपस्थानी ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषामध्ये वातावरण भक्तिमय केलं। यानंतर रिंगण सोहळा पार पडला। मुलांनी वारकरी वेशभूषेमध्ये संतांच्या अभंगावरती आकर्षक नृत्य सादर केलंय। लेझिम नृत्यानं सर्वांचंच विशेष लक्ष वेधून घेतलं। पालक आणि विद्यार्थ्यांनी एकत्र रिंगण करून पारंपरिक लेझिम नृत्य सादर केलं। तसेच महिलांनी आणि विद्यार्थिनींनी फुगडी खेळून वारकरी परंपरेमधील सांस्कृतिक रंग अधिकच खुलवला। टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये संपूर्ण परिसर भक्तिरसात भारावून गेला होता। त्यानंतर पालखीची प्रदक्षिणा काढण्यात आली। विद्यार्थ्यांनी भगवे झेंडे, टाळ, मृदुंग आणि अभंगांच्या गजरामध्ये दिंडी काढून वारकरी संप्रदायामधील शिस्त, एकात्मता आणि भक्तीचं दर्शन घडवलंय। कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थांना प्रसादाचं वाटप करण्यात आलंय। हा कार्यक्रम संस्कृती फाउंडेशनचे संस्थापक माननीय सुरेश तनपुरे सर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलाय। यावेळी विद्यालयाचे प्राचार्य अभिजित तनपुरे सर, ॲडव्होकेट सौ ऋषाली तनपुरे मॅडम, शिक्षक वृंद, सौ संगीता नगवते तसेच सौ शीतल पाटोळे, सौ मोनिका इंगळे, सौ स्वाती पवार, कुमारी अबोली पागिरे तसेच सौ रितिका कल्हापुरे मॅडम आणि शिक्षकेतर वृंद तसेच पालक इथे मोठ्या संख्येनं उपस्थित होते। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक, कर्मचारी, पालक आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले। बालदिंडी सोहळ्यामुळे विद्यार्थ्यांना संतांच्या विचारांची, वारकरी परंपरेची आणि सामूहिक भक्तीची प्रत्यक्ष अनुभूती मिळाली आहे। उपस्थित पालकांनी या उपक्रमाचं कौतुक केलं आणि अशा संस्कारक्षम कार्यक्रमांचं नियमितपणे आयोजन व्हावं अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। जय हरी माऊली। आज संस्कृती फाउंडेशन किड्स या छोट्याट्या किलबिल स्कूलमध्ये खूप सुंदर असं दिंडीचं सोहळ्याचं आयोजन या स्कूलने केलं, तर खूप छान वाटलं। असं वाटलं प्रत्यक्षाचं आम्हीच या दिंडीमध्ये सहभाग घेऊन त्यांच्यासोबत आम्ही या दिंडीचा सोहळ्याचा आस्वाद घेतला आणि खूप असं आज मन असं प्रसन्न होऊन गेलं की या दिंडी सोहळ्याला बघून। छोटे हे मुलं आणि त्यांच्यासोबत असलेल्या पांडुरंगाची ही संपूर्ण दिंडी, आज मनापासून खूप आनंद झाला आणि खूप अतिशय या आपल्या सर्वांनाच आषाढी एकादशीच्या निमित्त आम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो। मी या पालक या नात्याने या दिंडीला मला बोलवलं होतं आणि खूप सुंदर असं नियोजन या ठिकाणी झालं। जय हरी माऊली। संस्कृती फाउंडेशनने आज जे काही दिंडी आयोजित केली होती ते एकदम वारकरी परंपरेची, जे आपल्या लहान मुलांमध्ये आवड निर्माण करण्याची जी आहे ते प्रयत्न आज मदर एज्युकेशन सोसायटी जी शाळा आहे आपली संस्कृती फाउंडेशन त्यांनी केलेली आहे। लहान मुलांमध्ये पण
वारकरीचे संप्रदायाचं जे आपली संस्कृती आहे ती जतन व्हावी हे या स्तुत्य दिंडीमधून एक दर्शवल्याला आपल्याला दर्शवून येतं टोटली. याची देई याची डोळा. तर हे जे आहे हे हा सोहळा जो असतो हा स्वर्गीय नाही आहे. हा सोहळा जो आहे हा फक्त इथेच या डोळ्यांनी भेटतो. सर्व वारकरी संप्रदाय जो पंढरपूरमध्ये जातोय आणि कोणत्याही निस्वार्थ भावनेने तिथं जाऊन त्यांची सेवा बजावतोय, त्यांचे हे करतोय, तर ते पांडुरंगाच्या चरणी हे पण आपण दिंडी आपण विलीन करूयात आणि मुलांना असंच पांडुरंग उत्तरोत्तर त्या मुलांची प्रगती व्हावं आणि अशी शाळेची प्रगती व्हावं हीच या दिनी शुभेच्छा. नमस्कार, मी अभिजित तनपुरे, सेक्रेटरी संस्कृती फाउंडेशन अँड संस्कृती किड्स. सर्वप्रथम मी सर्व भक्तांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आज आपण अत्यंत पवित्र असा हा आषाढी एकादशी सण साजरा करत आहोत. महाराष्ट्रात या दिवशी खूप महत्त्व आहे. वारकरी संप्रदायामध्ये वारी ही एक मोठी परंपरा आहे. संतांच्या पालख्या आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूरला चालतात. विठ्ठलाच्या दर्शनासाठी लाखो वारकरी पायी चालत चंद्रभागेच्या तीरी एकत्र येतात. तिथे ज्ञानोबा तुकाराम आणि जे हरी विठ्ठलचा गजर होतो. वारकऱ्यांच्या या वारीमध्ये कोणताही भेदभाव नसतो. येथे रोज आणि येथे राजा आणि रंक सामान्य असतात. विठ्ठल या आपल्या भक्तांना जीवापाड प्रेम करत असतो. म्हणूनच विठ्ठल रुक्माईच्या भेटीसाठी ओढ प्रत्येकाला लागलेली असते. एकादशीच्या दिवशी उपवास करून विठ्ठलाचे नामस्मरण करणे ही आपली संस्कृती आहे. या दिवशी आपण आपल्या मनातील वाईट विचारांना उपवास करूया आणि विठ्ठलाच्या भक्तीस लीन येऊ. पांडुरंग हरी, जय हरी विठ्ठल. नमस्कार. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवून या. तुळसी हार गळा कासे पितांबर, अवघे निरंतर हेची ध्यान. विठ्ठल विठ्ठल. विठ्ठलाच्या जयघोषाने जणू काही आपल्यामध्ये एक नवीन चेतनाच निर्माण होते. अशा या आषाढी एकादशीच्या निमित्तानं आपल्या या संस्कृती किड्सच्या प्रांगणामध्ये आपण एक छोट्याशा बालदिंडीचं आयोजन केलं होतं. फार अशा सुंदर प्रकारे आपण येथे कार्यक्रम पार पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे सर्वात सुंदर दिसणारे आमचे बालवारकरी. अतिशय सुंदर वेशभूषेमध्ये ते आलेले होते. त्यांचं ते सुंदर गोंडस रूप पाहून मन काही भावूक होऊन गेलं. आणि विठ्ठल रुक्मिणींचं रूप म्हणजे जणू काही साक्षात विठुरायांनीच दर्शन दिलं की काय याची प्रचिती आम्हाला झाली. आणि आपल्या या कार्यक्रमाला पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मुलांनी उत्स्फूर्तपणे त्यामध्ये पार्टिसिपेट करून आपल्या या स्कूलमध्ये विठ्ठलाचा जयघोषावरती एक ताल धरून सर्वांनी छान प्रकारे नृत्य केलं. या कार्यक्रमासाठी सगळ्या टीचर्सनीही खूप मेहनत घेतली. याबद्दल संस्कृती किड्सच्या वतीनं मी आपले सर्वांचे आभारी आहे. तसेच सर्वांना आमच्या या संस्कृती किड्स संस्कृती फाउंडेशनच्या वतीनं आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. महेश दाने, C24 तास, राहुरी.